शमूएल याचा 13वा अध्याय त्याची 8 ते 15 वचनं मी वाचतो. पहिले शमूएल 13वा अध्याय आणि 8 ते 15 वचनं. शमूएलाने मुदत ठरविली होती ती प्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला. मग शमूएल गिलगालास आला नाही म्हणून लोक त्याचकडून निघून पांगू लागले. तेव्हा होमबली व शांतार्पण मजकडे आणा असे सांगून शाऊलाने स्वतःच होम केला. त्याने होमाची समाप्ती केली तोच शमूएल आला. तेव्हा शाऊल त्याला भेटून नमस्कार करावयास बाहेर गेला. शमूएलाने त्याला विचारले, तू हे काय केले? शाऊलाने म्हटले, जेव्हा मी पाहिले की लोक मजकडून पांगत आहे, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाही आणि पलिष्ठी लोक मिकमाश येथे एकत्र जमून आले, तेव्हा मी म्हणालो, आता पलिष्ठी लोक गिलगालात येऊन मजवर हल्ला करतील आणि मी तर परमेश्वराचा प्रसाद अजून मागितला नाही, म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला. शमूएल शाऊलास म्हणाला, तू मूर्खपणा केलास. तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केली होती, तू मानिली नाही. मानिली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतर स्थापिले असते, पण आता तुझे राज्य कायम राहण्याचे नाही. परमेश्वराने आपणासाठी आपल्या मनासारखा मनुष्य धुंडून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तो पाळली नाही. शमूएल तिथून निघून गिलगालास बेन्यामीनाचे गिबा इथे गेला. शाऊलाने आपल्या बरोबरची माणसे मोजली, ती 600 ठरली. आमचा विषय आज आहे मंडळीच्या कामामध्ये हस्तक्षेप, ढवळाढवळ करणं. या ठिकाणी आम्ही जो वृत्तांत वाचला, शाऊल जो राजा आहे इस्रायलचा पहिला, तो देवाची आज्ञा पाळत नाही. परिस्थिती भयंकर होती. शाऊलाचे सैन्य त्याला सोडून निघून जात होते. 8व्या वचनात आम्ही पाहिलं, आणि शत्रू पलिष्ठी लोक त्याच्या जवळ येत होते आणि म्हणून शाऊल विचार करतो, आता माझा नाश होईल. विपत्तीने आपत्ती जवळ येऊन ठेपलेली आहे युद्धाची. पण कोणत्या युद्धाला सुरुवात करताना देवाला अर्पण अर्पावं लागत होतं. आणि अर्पण अर्पायचं म्हणजे कोण अर्पणार? याजक अर्पण. पण शाऊल शमूएलाला यायला, याजकाला यायला थोडासा विलंब होतो. शाऊल स्वतःच अर्पण अर्पण टाकतो. शाऊल त्याच्या पदाचा विपर्यास करतो. त्याला त्याच्या पदाचा गर्व आहे, त्याच्या पदाचा अहंकार आहे, तो राजा आहे. हे त्याच्या अहंकाराचं मोठं पातक आहे. आपण राजा आहोत, त्यामुळे काही करण्याचा मला अधिकार आणि हक्क आहे असा तो समजत होता. आपल्या स्वतःकडे अधिकारी सामर्थ्य आहे असं जेव्हा आम्हाला वाटतं सर्व करायचं, तेव्हा आम्ही आमचं पाचारण, आमचं कॉलिंग आम्ही गमावतो. आणि जेव्हा आम्हाला वाटतं मी सर्व काही आहे, मी सर्व काही करू शकतो, मी अमुक आहे, मी तमुक आहे, तेव्हाच मोठा धोका उद्भवतो. तेव्हाच देवाने लावून दिलेल्या मर्यादेचं उल्लंघन करण्याचा धोका मोठा संभावतो. देवाने त्याचे पवित्र विधी मोशे करवी इस्रायल लोकांना लावून दिलेले आहे. विविध पद्धती आहे, विविध नियोजन आहे, कार्यपद्धती आहे, नियम आहे, अधिकार आहे, अधीनता आहे.
आज्ञापालन आहे. मग ते अर्पण असो, आराधना असो, मंडळीचे काम असो, उपासना असो, या सर्व क्षेत्र देवाने ज्याला त्याला त्याच्या बक्षिसाप्रमाणे, गिफ्टिंग प्रमाणे प्रत्येकाला वाटून दिलेला आहे. आणि ह्या वाटून दिल्या असलेल्या अधिकारामध्ये कोणीच अतिक्रमण करू शकत नाही, कोणीच त्याचं उल्लंघन करू शकत नाही, कोणी त्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. असा कोणालाही अधिकार नाही. आणि जर असं केलं एखाद्याने तर त्याचे परिणाम गंभीर आहेत. वॉर्निंग आहे आज सगळ्या चर्चेसला, मंडळांना. कोणीही कोणाच्या अधिकारांचं उल्लंघन जर करत असेल त्याला जबर शासन देवाकडून आहे. या बाबतीत हा राजा धर्म पुढाऱ्यांवर एक प्रकारे अतिक्रमण करत आहे, एक प्रकारे त्यांच्या हक्काचा, त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन. जरी तो राजा असला, कोणी का असला, पण त्याला तसं करण्याचा देवाने अधिकार दिलेला नाही. अर्पण विधी, मंडळीचे कामकाज, मंडळीची पद्धती ही फक्त मंडळीचा याजक, मंडळीचा सेवक, जो अभिषिक्त आहे, या नात्याने शमूएलाला होता. तो याजक होता. शमूएल लेवी वंशातला होता. हे याजकीय वंश, लेवी वंश म्हणजे याजक जर व्हायचा फक्त लेवी वंशातूनच याजक होत असे. आणि शाऊल हा बन्यामीन वंशातला होता. शाऊलाचं असं करणं म्हणजे याजकाच्या अधिकारावर अतिक्रमण करणं. इस्रायलाच्या राज्यामध्ये देवाने जे अधिकार, जे विधी नियम लावून दिले होते त्यामध्ये ढवळाढवळ करणं होतं. असं करण्यास ह्या राजाला, या शाऊलाला काळी मात्र अधिकार नव्हता. नव्या कराराच्या मंडळीच्या आजच्या भाषेमध्ये झालं तर मंडळीच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा कोणालाही काळी मात्र अधिकार नाही. कोणत्याही राजाला मंदिरात, मंडपामध्ये त्याच्या इच्छेने काही करण्याचा अधिकार नव्हता. आणि कोणत्याही याजकाला राजा देखील होत नव्हता. देवाने ती पद्धतीच लावून दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणी काही करू शकत नाही. देवाच्या पवित्र स्थानामध्ये राजांना देखील प्रवेश करण्याची बंदी आणि मनाई होती. मग तो राजा असेल, नाही तर तू काही असेल, तो तुझ्या घरचा, इथे नाही. संदेश आला, शमूएल आला, शाऊलाला विचारतो, तू हे काय केलंस? नेमकं ह्यानी शमूएलाला यायला उशीर झाला, नेमकं उशीर झाला आणि अर्पण तेवढ्यात तो शमूएल आला. एक थोड्याशा वेळेचा अंतर पडला, पण ह्याला लोक सोडून जात आहे, ह्याला शत्रू आता जवळ येत आहे. ह्या भीतीपोटी हा राजा युद्धाला लवकर सुरुवात करावी म्हणून स्वतःहून तो अर्पण करीत आहे, लोकांच्या भीतीपोटी. तो म्हणतो, तू आला नाहीस म्हणून मी अर्पण केले. तू कोण? शमूएल म्हणतो, तू कोण? असशील तू राजा, असशील तू अधिकारी, असशील तू पुढारी, असशील तू कोणी काही तिथे बाहेर. तुला काय, कोणालाच असं करण्याचा अधिकार नाही. जेव्हा देवाने नेमून दिलेल्या अधिकारांमध्ये कोणी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतो, धार्मिक अधिकारांमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये ढवळाढवळाचा प्रयत्न करतो, तेव्हा ते राष्ट्रास भ्रष्ट करतात, भेसळ करतात.
आपल्या उपासनेमध्ये केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाची देव गांभीर्याने दखल घेतो. हे उदाहरण शाऊलाच्या जीवनातून आम्हाला समजतं. ही एक उपासनेचं प्लेस आहे, जागा आहे, आराधनेचं ठिकाण आहे. अर्पण हे याजकाचं काम आहे, राजाचं काम नाही. आपल्या उपासनेमध्ये, आराधनेमध्ये स्वतःच्या बुद्धीने, मला वाटतं म्हणून, आमच्या रूढी परंपरेने, संस्कृतीने चालत आलेल्या वर्षानुवर्ष होत आहे, मग आता पण तेच करू. मात्र देव जे सांगतो ते दाखवतो. मला काय हवं आहे, माझी काय इच्छा आहे हे जाणून मला काय वाटतं, या सर्व गोष्टी देखील देवाच्या उपासनेमध्ये, आराधनेमध्ये व्यत्यय, ढवळाढवळ आणि अधिकाराचं अतिक्रमण करणं आहे. मला वाटतं म्हणून मी करेल असं नव्हे. देवाने काय सांगितलं, देवाला काय वाटतं, देवाला काय हवं आहे, देवाची काय इच्छा आहे, तेच इथे होईल. आणि तसेच लोक देवाला हवे आहे. आणि त्याच मंडळीची देव उन्नती करतो चारी बाजूने. जे शिस्तीमध्ये आहे, जे देवाच्या आधिपत्याखाली आहे, जे देवाच्या अधिकाराला मान्य आहेत, त्यांनी साईन करून दिलेली आहे, तुझं सर्व मला मान्य आहे, तू जे सांगशील देवा ते मी ऐकेल. मी माझी बुद्धी, मला वाटतं म्हणून, मला हे चांगलं दिसतं म्हणून नाही. आराधनेत असू द्या, स्तुती करण्यात असू द्या, प्रार्थना करण्यात असू द्या, देवाच्या मेज तो स्वीकारण्यात असू द्या, आमच्या मनाची तयारी झाली नाही. एक महिना आधी आम्हाला माहिती असतं, एक महिना काय वर्ष माहिती आहे. महिन्याच्या पहिल्या रविवारी मेज, पवित्र मेज आमच्याकडे समोर असतो. का तयारी करत नाही? कोणी अडवलं? करायची नाही म्हणून करत नाही. होत नाही, मन स्वच्छ होत नाही म्हणून आमची लोक विधीला टेबलाला पाठ दाखवतात. ज्या येशूने आमच्यासाठी अतोनात यातना सोसल्या, प्रत्येकाचं नाव धरून प्रत्येकाच्या पापाचं ओझं त्याच्यावर ठेवण्यात आलेलं असताना हे मला समजतं. पण मी म्हणतो माझ्या मनाची तयारी झाली नाही. आणि मग काय करत होता? कोणी अडवलं होतं? जसं अयोग्य रीतीने घेणं हे चुकीचं आहे, पण ते अयोग्य रीतीने आम्ही का घेऊ नये? कारण आम्ही आमची तयारी करत नाही म्हणून होतं ते. मग का करत नाही? का या खुर्च्या आमच्या खाली आहे? विधीला पाठ का दाखवली जाते? येशूने आज्ञा दिले, जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र याल तेव्हा तेव्हा माझ्या नावाने हे करा. हे आहे शाऊलाचं जीवन. मला वाटतं म्हणून मी करेल, मला वाटतं मला करायचं नाही, मी करणार नाही. मला वाटतं मी आराधनेत येईल, नेणार. कोण तुम्ही सांगणारे? बघा, देव त्याच्या पद्धतीनेच, त्याने लावून दिलेल्या चौकडीतच देव काम करतो आणि त्याद्वारेच देव आशीर्वाद देतो, त्याच्या बाहेर देत नाही. इथे मंदिराला पाठ दाखवायची आणि तिथे लोकांना, पाळकांना आणि सेवकांना प्रार्थनेसाठी कोण करायची? कशाला आशीर्वाद देईल? अरे 2 पावलावर तुमच्यासाठी मंदिर देवाने ठेवलेलं आहे. 2 पावलावर तुमची सोय केलेली आहे. 2 पावलावर बंधूंच्या एकत्रित येण्यामध्ये तुम्हाला यायचं आहे, तिथे येत नाही. ही देवाची पद्धत आहे लावून दिलेली. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 100 सेवकांना फोन करावं आणि ते सेवक पण तसे असतील जर ते सांगत नाही, तुमच्या इथे मंदिर आहे, तुमच्या इथे सेवक आहे, त्यांच्याकडे तुम्ही जा. जसं तो श्रीमंत व्यक्ती
यातना बघत होता नरकामध्ये, आणि वर बघतो आणि तो अब्रामाला सांगतो, लाजरांना पाठव, माझे 5 भाऊ अजून बाहेर आहे, त्याला बघतील आणि ते तरी विश्वास ठेवतील. अब्राम म्हणतो, त्यांच्यासाठी सेवक ठेवलेले आहे, त्यांनी त्यांचं ऐकावं. हा मेलेला तुम्ही उठून गेला तरी ते ऐकणार नाही. देव त्याच्या पद्धतीनेच काम करतो. आम्ही राज्य असाल, आम्ही काही असाल, काही घेणं नाही. एवढी मोठी चूक केली त्याने, स्वतः अर्पण अर्पिलं. आज्ञाभंग करून चांगलं काम केल्याने देव आशीर्वाद देईल. भले चांगलं काम करत असा, पण पद्धत चुकीची असेल. 100 वर्ष झाले आमच्या चर्चेसला आम्ही येतो, 2 गाणी गातो, खाली बसतो, असं दिलंय. अंतःकरण वितळून जायला पाहिजे. जेव्हा आम्ही देवाला, त्या येशूला वधस्तंभावर बघतो, वितळून जायला पाहिजे. अश्रू इतके पाप माझे घाणेरडे, त्याची क्षमा येशूने केली. अश्रू माझे थांबायला नको. हे अर्पण हवं देवाला. ह्या परंपरा, ह्या रूढी, हेच लावून दिलेले नियम, ह्या चक्रामध्ये आम्ही ख्रिस्ती लोक अडकून गेलो. देवाला नक्की काय हवं आहे? आज्ञापालन हवं आहे देवाला, यज्ञ नको. आता जे स्तोत्र आम्ही वाचलं दाविदाचं, बेतशेबे बरोबर त्याने व्यभिचार केल्यानंतर तो म्हणतोय 11व्या स्तोत्रामध्ये, तुला होमबली आवडत नाही तर मी केले असते. तुला आवडणारे होमबली म्हणजे भग्न अनुतप्त हृदय. दावीद म्हणतो हे अर्पण हवं आहे. 10व्या वचनामध्ये, 13व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये शाऊल म्हणतो, त्याने केलेल्या भयंकर चुकीबद्दल त्याला पस्ताव होत नाही. तो म्हणतो, आपण केलेल्या कृत्याबद्दल शाऊलाला अजिबात खंत वाटत नाही, आणि मोठ्या विश्वासाने आपण काहीच केलं नाही असा भाव घेऊन तो समूएला समोर येतो. तसं काही नाही झालं, छोटीची गोष्ट होती, अर्पण केलं, काय फरक पडतो, काय फरक पडतो, लहानशी गोष्ट. तुला नसेल पडत, त्याला पडतो. तुला पडत नाही, तुला पडणार बी नाही, कारण तुझ्यात इगो आहे. त्याला पडतो ज्याने हे लावून दिलेलं आहे. 11व्या वचनामध्ये शमूएल घाबरत नाही. असेल तो राजा कोण, तो त्याची कान उघाडणी करतो, कान उघाडणी करतो. आणि शाऊल त्याचं उत्तर ऐकण्यास थांबतो. जर शाऊलाने आता पण सांगितलं असतं शमूएलाला, आपला अपराध, आपली चूक त्यांनी जर मान्य केली असती तर चित्र वेगळं असतं. शाऊल खुल्या अंतकरणाने देवाजवळ येऊन तो रडला असता, क्षमा मागितली असती, पाप कबूल केलं असतं, आणि त्याने म्हटलं असतं, शमूएला माझ्या हातून मूर्खपणा झालेला आहे, माझ्यासाठी देवाकडे क्षमा माग. यापैकी त्यांनी काहीच केलं नाही. त्याऐवजी तो कसा बरोबर आहे तेच तो दाखवत आहे. त्याचा असाच भाव, एक अजून माझ्याकडून चुकी झालीच नाही. स्वतःच्या चांगुलपणाची खोटी साक्ष तिथे देत आहे. त्याच्या चुका लपवायला चांगुलपणाची भर करत आहे. युद्धाला जायचं आहे, उशीर होत आहे, सैन्य निघून चाललेले आहेत, शत्रू येऊन टपलेले आहेत. अरे हे काय सांगतो? त्याला असं सांगायचं आहे, मी चांगलंच केलं आहे, वाईट पुढे केलं आहे, युद्ध करायला जात आहे, तू कशाला लेट आला, तू कशाला उशिरा आला. अरे तो उशिरा येऊ नाही तर नसता बी आला, तुला कोणी अधिकार दिला?
म्हणजे एक बाजूला त्यांनी केलेले चांगुलपणा, त्याच्या दृष्टीने अर्पण देवाला अर्पून देवाला संतोष मी केलेला आहे. बघा, युद्धाला शत्रू जरी समोर आहे तरी मी देवा तुला अर्पण अर्पित आहे. तू लावून दिलेली विधी आहे, एक प्रकारे मी तुला संतुष्ट करत आहे, तुला मी प्रथम स्थान देत आहे, तुझ्यासाठी मी अर्पण अर्पित आहे. एक बाजूनी जर वरवर पाहिलं तर किती चांगला राजा आहे, पण दुसऱ्या बाजूने त्याने केलेली भयंकर चूक लपवत आहे. हे त्याचा अधिकार नाही, अर्पण अर्पण्याचा अधिकार शमूएलाचा आहे, याजकाचा आहे, आणि ते लपवण्यासाठी त्याचे चांगुलपणाचे मुलामावर लावत आहेत. हेच आम्ही करतो. आमच्या चुका दिसत असल्या तरी आमचा इगो असा असतो की आमचे चांगुलपणा, मी तर हे करतो, माझं तसं आहे, माझं देवा असं आहे, मी तुला असं देतो, मी तुला तसं देतो. अरे ते नको देवाला. उपकार करतो देवावर, हे करतो तर नको करू. कोणी सांगितलं करायला? घरी बस. बाराव्या वर्षात म्हणतो की त्याच्या पुढे पर्याय नव्हता, बिचाऱ्या पुढे, असं म्हणतो. 13व्या वचनात त्याला समजतं त्यांनी काय केलं. शमूएल म्हणतो परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतर स्थापिले असते. पण 14 आणि 15 वचनामध्ये तो म्हणतो आता राजवंश अन्य कोणाकडे तरी सोपवून दिला आहे. देव आपल्या मनासारखा व्यक्ती निवडलेला आहे. बघा, एवढीशी चूक त्याला वाटत होती, काय मोठी गोष्ट आहे. पण देवाने त्याची दखल अशी घेतली की आता ह्या पुढे तुझा राजवंश संपला, एंड, शाऊल एंड. आता नवीन व्यक्ती देव शोधल. तू आज्ञा पाळत नाहीस, तू माझे नियम पाळत नाहीस, तू तुझ्या अहंकारामध्ये जगत आहे. तुला तर मी निवडलं, तुला तर मी पाचारण केलं, तुला इस्रायलाचा पहिला राजा बनवला. तुला माहिती आहे देव कोण आहे, देव कशा रीतीने उत्तर देतो, कशा रीतीने चालतो, त्याला काय आवडतं, सर्व तुला माहिती आहे. पण तू चुकला. आणि तू चुकला, वरून माफी मागत नाही, वरून देवाकडे रडत नाही, देवाकडे याचना करत नाही, म्हणून तुझं राजकीय वंश संपला. आता तुझ्या खानदानातून कोणी येणार नाही. देव म्हणतो माझ्या मनासारखा मी राजा निवडल. कोण होता? देवाच्या मनासारखा कोण होता? देव म्हणतो माझ्या हृदयाजवळ जर कोण असेल ना, तो दावीद आहे. माझ्या हृदयाजवळ कोण असेल तर तो दावीद आहे. शाऊलाला वाटलं एवढीशी चूक आहे, पण देव त्या चुकीची दखल, देव त्या मूर्खपणाची दखल, देव त्या आज्ञाभंगाची दखल इतक्या जबरदस्त आणि मोठ्या प्रमाणात घेतो की देव त्याचं राजपद काढून टाकतो. आणि लहान लहान गोष्टीत आज्ञा पाळणारा, कोणी त्याच्याविषयी कोणाला माहिती नसलेला, आपण बघू पुढे, असा व्यक्ती देव त्याच्यासाठी निवडतो. असे घडायला नको होतं. पेच प्रसंग आला, शाऊला पुढे समोर युद्ध आहे, शाऊला पुढे स्वतःचे सैनिक त्याला पळून, त्याच्यासोबत असताना ते त्याच्याकडून निघून जात आहे, समोर शत्रू आहे, उशीर होत आहे, असा प्रसंग आहे. एका बाजूने जर आपण पाहिलं तर आपण म्हणू बरोबर आहे, सगळ्या बाजूने संकट उभे आहेत, तो करल तर काय करल. हा शमूएल उशीर त्याला होत आहे यायला, समोर शत्रू दिसत आहे,
आणि त्याचे सैनिक घाबरून पळून गेलेले आहेत. एक एक चालला निघून. अशा वेळेस आम्ही काय करणार? जर अशी परिस्थिती आमच्यावर आली तर आम्ही काय करणार? संकट आहे, अरिष्ट आहे, परिस्थिती एक एक पाऊल अधिक आमचा गळा घोटण्यासाठी आलेली येत आहे. अधिक आमच्या गळ्यासोबत असलेला पास आवडला जात आहे. अधिक गुदमरल्यासारखं होत आहे. आता सुटण्याचा मार्ग नाही. करावं तर काय करावं? देवा काय करू मी? आणि पुष्कळदा आम्ही शौलासारखं स्वतःच्या बुद्धीने, अक्कल हुशारीने स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच हातामध्ये अधिकार घेतो आणि दुसऱ्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करतो. पण ती देवाची इच्छा नाही. देवाला आज्ञा पालन बलिदानापेक्षा महत्वाचं वाटतं. शौल हा देवाचा निवडलेला पहिला इस्रायलचा राजा होता. त्याने मोठी चूक केली. त्याला वाटलं देवाला बलिदान अर्पण केलं, देव खुश आहे. पण देवाला बलिदानापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आज्ञापालन तेव्हा होती, आज पण आहे आणि उद्या पण असेल. आणि मी नेहमी म्हणतो आमचे कर्मकांड, आमचे ज्याला आम्ही बलिदान म्हणतो, जे काही आम्ही करतो, आम्हाला वाटतं त्याने देव खुश होईल. पण देव प्रथम आज्ञापालन बघतो. ही गोष्ट आम्ही पुष्कळ विसरून जातो. पुष्कळ गोष्टी ज्या आम्हाला आमच्या समाजाच्या दृष्टीने, आमच्या धर्माच्या दृष्टीने, आम्हाला शिकवलेल्या पद्धतीने आम्ही करत असलेल्या गोष्टी आम्हाला बरोबरच आहे असं वाटतं. पण आम्हाला चेक करावं लागेल. बली हवनापेक्षा देवाला आज्ञा पालन करणारे लोक जास्त आवडतात. 1 रुपया खिशात नसेल, देवाला द्यायला म्हणाल, देवा माझ्या हातात काहीच नाही तुला द्यायला. देव म्हणतो तुझा वेळ दे, फुकट आहे ना तो दे. देवा मला तुझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही. तो म्हणतो तुझे धन्यवाद मला दे, तुझं मन मला दे, अंतकरण मला दे, तुझे आज्ञा पालन मला दे. मी नेमला ना दिवस, मग तू कुठे आहे? करोडो रुपये आम्ही दान टाकू, पण देवाच्या दुसऱ्या बाजूने आज्ञा मोडू, शून्य आहे. देवाला आज्ञापालन फार महत्वाचं आहे. वचन आजच्या काळातील चर्चेसाठी, मंडळांसाठी खूप महत्वाचं आहे. आज अनेक ठिकाणी लोक दबावाखाली, भीतीखाली आणि स्वतःच्या इच्छेने देवाच्या आज्ञा मोडण्यात जशी काही कॉम्पिटिशन चालू आहे. रूढी परंपरा, त्याच लोकांना काय वाटतं, लोक काय विचार करतील, पर्याय नाही. पर्याय नव्हता आमच्याकडे. शौलाने शमूएलाची वाट न पाहता अर्पण अर्पिली. त्यामुळे त्याच्या चुकीमुळे देवाच्या योजनेतून डायरेक्ट बाहेर गेला. देवाने दुसरा माणूस आणून बसवला, डायरेक्ट फेकला गेला. राजा हो राजा, गाढवं चारणारा माणूस, गाढवं सांभाळायचा तो, त्याला राजा बनवला आणि त्या राजावरून डायरेक्ट परत खाली आणला. आणि एक मेंढर चारणारा व्यक्ती, त्याला राजा बनवला. आणि शमूएलाची वाट न पाहता त्याने स्वतः अर्पण केले. स्तोत्र 27 आणि 14 कोणीतरी वाचा. दाविदाचा स्तोत्र आहे, तोच म्हणतो 27 आणि 14 मध्ये, परमेश्वराची प्रतीक्षा कर, परमेश्वराची वाट बघ, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराची प्रतीक्षा कर, वाट पहा. तोच दावीद म्हणतो. आज शौलाने
लोकांच्या दबावाखाली येऊन देवाची योजना, देवाची आज्ञा मोडली. दबाव होता त्याच्यावर. त्याचे स्वतःचे सैनिक त्याला सोडून पळून चाललेले आहे. दबाव आहे त्याच्यावर. समोर शत्रू हळूहळू पुढे त्याच्या दिशेने येत आहे. दबाव आहे त्याच्यावर. त्याला लढाईला लवकर जायचं आहे. ही त्या सिच्युएशनची डिमांड आहे. ही त्या परिस्थितीची आवश्यकता आहे. वेळ घालवता कामा नये. हा दबाव आहे त्याच्यावर. लोकांच्या दबावाखाली शाऊल सापडला. परिस्थितीच्या दबावाखाली शाऊल सापडला आणि तो गिव्ह अप करतो आणि तो झुकतो आणि तो स्वतः परिस्थिती हातामध्ये घेतो. देवाला हाताळू देत नाही. अरे याला शत्रू ते छातीपर्यंत उभा राहिला. तुला काय घेणं आहे? तो लढणार आहे. तो सांभाळणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. त्याच्यावर भरवसा ठेव. त्याच्यावर भिस्त ठेव. गेले पळून, पळून जाऊ दे. बघा हे बोलणं एवढं सोपं नाही बरं का. त्यावेळेस जर आपण स्वतःला तिथे इमॅजिन केलं आणि असा दबाव आमच्या आजूबाजूला असेल तेव्हा अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारण व्यक्ती आम्ही काय करणार? काय निर्णय घेणार? होतं का आमच्यासोबत असं कधी? लोकांचा दबाव आमच्यावर असतो. प्रेशर असतं. कामाचं ओझं असतं. टार्गेट दिलेला असतो आणि मग आमच्या हातून देखील नको त्या गोष्टी पुष्कळदा होतात. आम्ही तपासलं पाहिजे. याजकाचं काम राजा करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी देवाने विशिष्ट व्यक्ती निवडलेला आहे. शाऊलाने आपली मर्यादा ओलांडली. आपली मर्यादा ओलांडली. इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय आणि 17व वचन. इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय आणि 17व्या वचनात लिहिलं आहे. सापडलं का आपल्याला? इब्री 13 आणि 17 मध्ये लिहिलं आहे, आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे. हे समजून ते तुमच्या जीवाची राखण करतात. ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हक नव्हे. तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.